हाय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीचं चॅप्टर नंबर 5 बघणार. कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर नंबर 5. याच्यामध्ये आपण दोन चॅप्टर बघितले. फर्स्ट सिमिलॅरिटी, सेकंड पायथागोरस. ठीक आहे. 5 नंबर चॅप्टर खूप सोपं आहे, त्याच्यामुळे घेऊन टाकू आपण. आधी पहिला कॉन्सेप्ट बघायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला. काय आहे? डिस्टन्स फॉर्म्युला. हा पहिला खूप सोपा आहे बघा. सपोज मी एक्स वाय ऍक्सिस घेतो, म्हणजे 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. दिस इज युअर एक्स ऍक्सिस, दिस इज वाय. हा ओरिजिन एक्स वाय प्लेन घेतला मी, त्याला म्हणतात एक्स वाय प्लेन. याच्यात मी 2 पॉइंट घेतो. हा ए पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1, आणि हा एक बी पॉइंट आहे जिचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय असेल? AB. मग कोऑर्डिनेट दिले असेल आणि डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज होतो. काय होतं बघा? AB, ए आणि बी मधलं डिस्टन्स म्हणजे AB, किंवा तुम्ही त्याला लेंथ ऑफ AB असं सुद्धा म्हणू शकता. तो फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ एक्स कोऑर्डिनेटचे सबट्रॅक्शन करायचे. x2 मायनस x1 त्याचा स्क्वेअर करायचा, ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ एक्स कोऑर्डिनेट त्याचा स्क्वेअर प्लस सबट्रॅक्शन ऑफ y कोऑर्डिनेट त्याचा स्क्वेअर. तुम्ही इथे x1 प्लस x1 मायनस x2 पण घेऊ शकतात, y1 मायनस y2 पण घेऊ शकतात. हा आहे आपला डिस्टन्स फॉर्म्युला. अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सपोज 2 पॉइंट घेतले मी त्याला. ए पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट आहे 1 5, आणि एक बी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आहे 2 7. चला, याच्यामधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू. ए बी व्हॅल्यू पुट करायला. एक्स कोऑर्डिनेट याला मी x1 y1 घेणार आहे, x2 y2, आणि x2 ची किंमत किती आहे? 2, x1 ची 1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 7, y1 किती आहे? 5 ब्रॅकेट स्क्वेअर. चला, 2 मायनस 1 1 त्याचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती लिहायचं सांगा? 4 आणि 5 रूट 5 युनिट्स. ओके. बस अशा प्रकारे करायचं. पहिला कोऑर्डिनेटला x1 y1 मानायचं, दुसऱ्या कोऑर्डिनेटला x2 y2 किंमत टाकली की तुम्हाला डिस्टन्स भेटतो. का होता आपला फर्स्ट कन्सेप्ट डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपल्याला कन्सेप्ट मध्ये असं बघायचंय की जर एक्स ऍक्सिस वर 2 पॉइंट असतील तर त्याचा डिस्टन्स कसं काढायचं, आणि वाय ऍक्सिस वर 2 पॉइंट असतील तर त्याचा डिस्टन्स कसं काढायचं. ठीक आहे. सेकंड अँड थर्ड कन्सेप्ट. डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ऑन एक्स ऍक्सिस. ओके. बघा आता हा वाय ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वर 2 पॉइंट होते. पहिला पॉइंट ए, त्याचे कोऑर्डिनेट आहे x1 0, कारण एक्स ऍक्सिस वर वाय कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो. बी x2 0. मग याच्यामधलं डिस्टन्स काय बघा. Therefore AB एक्स ऍक्सिस वर दोघी पॉइंट आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट जो त्याची सबट्रॅक्शन करायची. डायरेक्ट लिहू शकतात किंवा डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर काय बघा. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1, y2 0, y1 पण 0 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला वापरला, 0 स्क्वेअर 0 येतो, लिहायची गरज नाही. इथे काय x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. x2 मायनस x1. दॅट इज डिफरन्स बिटवीन वाय एक्स कोऑर्डिनेट. डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट. त्या लक्षात, म्हणजे 2 पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर असतील तर त्याच्यामधलं डिस्टन्स काय असेल? एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स काढायचा, मोठ्यामधून लहान सबट्रॅक्ट करायचा. तसंच वाय ऍक्सिस वर बघा आता डिस्टन्स between
पॉइंट्स ऑन वाय ऍक्सिस. ठीक आहे, बघा आता वाय ऍक्सिस मी 2 पॉइंट घेऊ. हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. फर्स्ट पॉइंट आहे पी, जो आहे 0 y1, कारण वाय ऍक्सिस वर एक्स कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो. क्यू 0 y2 हे 9वीला शिकले तुम्ही. हा एक्स ऍक्सिस आहे, ओके, हा वाय ऍक्सिस. सो पी क्यू मधलं अंतर काय ठेवलं तर मी इथे डिस्टन्स फॉर्म्युला वापरला. x2 मायनस x1, सो 0 मायनस 0 त्याचा स्क्वेअर, y2 मायनस y1 त्याचा स्क्वेअर. याची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. उरलेलं काय तुमचं y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल, y2 मायनस y1 म्हणजेच डिफरन्स बिटवीन y कोऑर्डिनेट्स. y कोऑर्डिनेट्स मधला काय करायचं डिफरन्स. म्हणजे दोघी पॉईंट जर y ऍक्सिस वर असेल तर y कोऑर्डिनेटचा डिफरन्स घ्यायचा, मोठ्यामधून लहान वजा करायचा, आणि x ऍक्सिस वर असेल तर x कोऑर्डिनेटचा डिफरन्स घ्यायचा. किती कन्सेप्ट झालं 3. डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑन x ऍक्सिस, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ऑन y ऍक्सिस. आता फोर्थ कन्सेप्ट आहे कोलिनियर पॉइंट काय असतात. इथेच करून ऍडिशन सोपं आहे एकदम. कोलिनियर पॉइंट्स, जे पॉइंट्स एका लाईनवर असतात त्यांना कोलिनियर पॉइंट्स म्हणतात. ही एक लाईन आहे, त्याच्यावर 3 पॉइंट घेतले ए बी सी. एबीसी कोलिनियर असते केव्हा, जेव्हा एक साइड ही उरलेल्या 2 साइडची ऍडिशन मुळे तयार व्हायला पाहिजे. एक सेगमेंट म्हणजे बघा एसी कोणामुळे तयार होते, एबी प्लस बीसी, आणि ते एक पॉइंट कॉमन पाहिजे. कोणता पॉइंट कॉमन आहे बी. म्हणजे 2 कंडिशन आहे. 3 पॉइंट कोलिनियर कधी असतील, 3 पॉइंट मध्ये 3 सेगमेंट तयार होतात. तर एक सेगमेंट म्हणजे उरलेल्या 2 सेगमेंटची ऍडिशन पाहिजे, आणि इथे एक पॉइंट कॉमन पाहिजे. येतंय लक्षात. तेव्हा तुम्ही असं म्हणू शकता ए बी सी हे कोलिनियर आहे, आणि ए नंतर बी आहे, बी नंतर सी. तो कोलिनियरची कंडिशन लक्षात ठेवावी लागेलच. आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 ला सुरुवात करणार. खूप सोपं आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. ओके, सुरुवात काय करायची बघा. जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 मानून घ्यायचे. ए x1, y1 या 3 लाईन कोऑर्डिनेटसाठी यूज करतात. 2, 3. ओके, बी x2, y2 4, 1. ओके, आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपल्याला डिस्टन्स भेटेल. कोणतं, ए आणि बी मधलं, म्हणजे ए बी अंडर रूट ऑफ काय फॉर्म्युला, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अंडर रूट व्हॅल्यू पुट करा. x2 ची व्हॅल्यू 4, x1 बघा इथे 2 त्याचा स्क्वेअर, y2 ची व्हॅल्यू 1, y1 3 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, 4 मायनस 2 2 त्याचा स्क्वेअर, 1 मायनस 3 -2 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, आता 2 चा स्क्वेअर किती येतो 4, -2 चा स्क्वेअर 4, 4 आणि 4 8, अंडर रूट ऑफ 8. याला कसं करायचं बघा. 8ला तुम्ही असं लिहू शकता 2 × 2 × 2. 2चा ग्रुप बनवा. या ग्रुपमधून 2 बाहेर निघेल, √2 युनिट्स. येतं लक्षात. असं फक्त सॉल्व करायचं आहे. हिच्यात काही पार्ट कठीण नाही, एकदम सोपं आहे. सेकंड पण सेम मेथड. लेट आरला घेतोय मी आता x1 y1 0 -3, यस x2 y2 0 5/2. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय करणार आहे मी आता, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहे. मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून काय भेटेल मला, RS अंडर रूट ऑफ, चलो x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. आता x2ची व्हॅल्यू किती आहे 0, x1ची व्हॅल्यू 0 त्याचा स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू 5y2, y1ची व्हॅल्यू -3. लक्षात घ्या y2ची व्हॅल्यू 5/2 हा मायनसचा मायनस आणि y1ची व्हॅल्यू -3. आता लक्षात घ्या 0 - 0 किती होतो 0 त्याचा स्क्वेअर प्लस मायनस मायनस काय प्लस, मग 5/2 + 3 ते करून दाखवतो. 5/2 + 3 बेत्रिक 6 आणि त्यात 5 मिळवा किती आले 11 आणि खाली 2 11/2 त्याचा स्क्वेअर 11/2 त्याचा स्क्वेअर. सो 0चा स्क्वेअर 0, 11चा वर्ग 121, 2चा 4. सो √121/4 स्क्वेअर रूट घेतलं. 121 कोणाचा वर्ग आहे 11चा, 4 कोणाचा वर्ग आहे 2चा. सो 5.5 युनिट्स इज युअर फायनल ॲन्सर. ठीक आहे. कॅल्क्युलेशन वगैरे जे ना कट करून टाकतो. एकदम सोपं आहे. एक्झाममध्ये आलं ना 2 मार्काला विचारलं जाईल. फक्त x1 y1 x2 y2 मानून घ्यायचं, फॉर्म्युला लिहायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. कॅल्क्युलेशन करताना अजिबात घाई करायची नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 6 बघूया. याच्यात टोटल 6 क्वेश्चन आहे. 3 मी सॉल्व करतोय, जे कठीण आहेत ते. 3 सोपे जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे. ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट जर W, याला आपण काय घेणार आहे, याचे कोऑर्डिनेट x1 y1. लेट W x1 y1 -7/2 4 x x2 y2 11 4. So by using distance formula, सो डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण काय काढणार आहे, W आणि x मधलं डिस्टन्स म्हणजेच WX √, काय फॉर्म्युला लिहा पहिले, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. चलो x2 - x1, x2ची व्हॅल्यू 11, x1ची व्हॅल्यू -7/2 ब्रॅकेट स्क्वेअर, y2ची व्हॅल्यू 4, y1ची व्हॅल्यू 4. सो √11 मायनस मायनस काय होईल प्लस 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 - 4 0 त्याचा स्क्वेअर. 0ला सोडून द्या, ते ॲडिशन करू आपण पहिले. 2 × 11 22 आणि 7 29 29/2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर आणि √ कॅन्सल होतील, डायरेक्ट आन्सर भेटेल 29/2 दॅट इज 14.5 युनिट्स. ओके. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. पॉईंट्स कोलिनियर आहेत का नाही ते सांगायचं आहे. पॉईंट्स कधी कोलिनियर असतात, आता बघा 3 पॉईंटपासून 3 सेगमेंट तयार होतील. ABC पॉईंट आहे ना, AB BC आणि AC. जर एक सेगमेंट ही दुसऱ्या 2 सेगमेंटच्या ॲडिशनचं बरोबर असेल, फॉर एक्झाम्पल AC = AB + BC असेल आणि एक कॉमन पॉईंट असेल, तर तुम्हाला तिघी पॉईंट कोलिनियर असं सांगता येतील. कोलिनियरचा तो काय होतो, तिघी पॉईंट एकाच लाईनवर पाहिजे. यासाठी तुम्हाला तिघी सेगमेंट पहिले कॅल्क्युलेट करावं लागतील. ठीक आहे. सो आपण काय करणार आहे बघा, पहिले A. आता इथे 3 सेगमेंट आहेत, x1 y1 वगैरे काही मानण्याची गरज नाही. ते जर मानलं तर प्रॉब्लेम बऱ्यापैकी मोठा होऊन जाईल. आपल्याला जास्त टाईम वाया घालवायचा नाही, कारण हा आला तर 2 मार्काला येईल फक्त. पहिले आपण AB काढू, फक्त असं लिहायचं हां, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला पहिले काय काढणार आहे मी, AB. सो AB = √. आता बघा A आणि B मध्ये अप्लाय करायचं. पहिले x कोऑर्डिनेटचे सबट्रॅक्शन करायचे. बघा x1 y1 x2 y2. x2 किती 2, नंतर हा x1 1 त्याचा स्क्वेअर. आता y2 - y1, y2 किती आहे -5 मायनस y1 किती आहे -3. ते चूक करायची नाही हां. चला पुढे बघा, 2 - 1 1
त्याचा स्क्वेअर, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, -5 + 2 इथे करून दाखवतो, -5 + 3 किती होईल -2 त्याचा स्क्वेअर, थोडं तोंडी करायचं, -2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, 4 + 1 5, निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो हे लक्षात घ्या, डिस्टन्स कधी निगेटिव्ह येणार नाही. आता ए बी नंतर काय करायचं, बी सी, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण काय काढणार आहे आता, बी सी. चलो बी आणि सी मध्ये याला x2 y2 मानायला x1 y1, -4 -2, एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची फक्त. आता y कोऑर्डिनेट 7 -5 स्क्वेअर. चलो -4 -2 दॅट इज -6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस मायनस प्लस होईल, 7 आणि 5 12, 6 जवळ -6चा स्क्वेअर 36 आणि 12चा 144 दॅट इज √ऑफ किती येईल बघा रे, ॲडिशन करा तर 40 आणि 70 80, 180 येईल √मध्ये युनिट्स. याला नंतर तुम्ही काहीतरी करू शकता. ओके, 40 आणि 70 आणि 80. आता ए सी काढतोय आपण, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला ए सी इक्वल टू √ऑफ. चलो -4 1 7 -3, जो तोंडी येत असेल तोंडी केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. -4 -1 -5 त्याचा स्क्वेअर, मायनस मायनस प्लस 7 आणि 3 10 त्याचा स्क्वेअर, 5 स्क्वेअर दॅट इज 25, 10 स्क्वेअर 100 किती आला 125. बस तिघी काढले गेले. आता एक काम करायचं, ज्या दोन लहान सेगमेंट आहे त्यांची ॲडिशन करायची. लहान कोणत्या बघा, 180 5 125, 5 आणि 125 लहान आहे, त्यांची ॲडिशन करू आपण. हां, सो लेट √5 म्हणजे ए बी आहे आणि √125 म्हणजे ए सी, ए बी प्लस ए सी, √5 प्लस √125. याला 125चं व्यवस्थित एक्सपान्शन करावं लागेल. तर 125ला आपण 5 × 5 × 5 लिहू शकतो. 5 5 25, 25 5 125. ग्रुप बनला इथून 5 बाहेर निघेल. सो √5 प्लस 5 √5 दोघी लाईक टर्म ॲडिशन कशी करायची लक्षात घ्या. आता √5 कॉमन आहे तो सोडून द्या. कोइफिशियंट काय ते दिला नाही म्हणजे 1 आणि हा 5, 1 + 5 6 √5. याला एक नंबर 6 √5. आता दुसरी सेगमेंट कोणती, बी सी. बी सी किती, √180. 180ला तुम्ही कसं लिहू शकतात, 25ने 5ने भाग द्या तुम्ही, 5 × 5 × 15, 3 × 30, 5 36, बस 36. 36 म्हणजे काय, 6 × 6. तर इथून 6 बाहेर निघेल, 6 √5. आता बघा रे, दोन सेगमेंटची ॲडिशन ए बी आणि ए सी किती आली, 6 √5. आणि तिसरी सेगमेंट पण काय 6 √5 बरोबर आहे. मग देअरफॉर बी सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे एक सेगमेंट ही दोन सेगमेंटच्या ॲडिशनमुळे तयार होते. आणि इथे कॉमन पॉईंट पाहिजे बघा, ए बी आणि ए सीमध्ये ए कॉमन आहे. देअरफॉर पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. हे जर इक्वल आलं नसतं तर नॉन कोलिनियर. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आता आपल्याला बघायचं. येतो हा क्वेश्चन, या टाईपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वर एक पॉइंट शोधायचा आहे. ठीक आहे, रफ फिगर लक्षात घ्या, x1 विच इज म्हणजे तो पॉइंट ए आणि बी पासून सारख्या अंतरावर पाहिजे. इक्वी डिस्टंट म्हणजे सारख्या अंतरावर. म्हणजे मी ए पॉइंट घेतला सपोज -34, हा ए पॉइंट आता धरून झाला -34, आणि बी पॉइंट घेतलेला 1 -4, बी 1 -4. ओके, तर आपल्याला एक्स ॲक्सिस वरचा असा पॉइंट शोधायचा आहे की जो या दोघी पॉइंट पासून
सारख्या अंतरावर असेल, जर मी जॉईन करतो तर एक्स ऍक्सिस वर हा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. याला मानताना सपोज पी पॉईंट मिळाला, एक्स ऍक्सिस वर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 घ्यावा लागेल, एक्स कोऑर्डिनेट x1 घ्यावा लागेल. खूप जास्त महत्वाचं आहे, खूपच जास्त महत्वाचं आहे. कारण एक्स ऍक्सिस वर पॉईंट कन्सिडर करतो त्याचा वाय कोऑर्डिनेट 100% 0 घ्यावा लागेल, नाहीतर प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे पी पॉईंट ए पासून आणि बी पासून सारख्या अंतरावर आहे म्हणजे पी ए इक्वल टू काय टीबी. सगळं कन्सिडर करावं लागेल ना. कन्सिडर पॉइंट P x10 is equidistant from points A -3 4 and B 1 minus. Equidistant है, therefore AP is equal to काय लिहिते DP. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. इथे फॉर्म्युला लिहायचा नाही, डायरेक्ट यूज करायचा. एपी ए आणि पी मध्ये याला मी x1 y1 घेणार आहे, याला x2 y2 मनातल्या मनाला, किंवा याला x1 y1 घ्यायला x2 y2. सो y कोऑर्डिनेट सबट्रॅक्शन -3 -x1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता y कोऑर्डिनेट 4 -0 ब्रॅकेट. आता बी आणि पी मध्ये एक्स कोऑर्डिनेट सबट्रॅक्शन x1 -1 ब्रॅकेट स्क्वेअर 0 मायनस हा पुढचा -4. इथे तुम्ही चूक करायची नाही. ओके, अंडर रूट रिमूव्ह करण्यासाठी माझ्याकडे आता स्क्वेअरिंग ऑन बोर्ड आहे. कारण म्हणजे बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग ऑन बोर्ड, स्क्वेअरिंग of both sides. So we get squaring केल्यामुळे काय होईल बघा, -3 -x1 ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त हे दोघे अंडर रूट रिमूव्ह होते. 4 -0 4 करून घेऊ. x1 -1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस प्लस 0 प्लस 4 4 स्क्वेअर 4 स्क्वेअर 16 4 स्क्वेअर 16 16 गेट्स कॅन्सल. कारण 16 इकडे गेला तर -16 झाला असं 16 -16 गेट्स कॅन्सल. आता काय होईल बघा, -3 -x1 स्क्वेअर x1 -1 स्क्वेअर. इथे काय आता बघा, इथे तुमच्या मनात कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं की सर इथे a - b चा फॉर्म्युला यूज करायचं का a + b चा फॉर्म्युला यूज करायचं. इथे सोपं टेक्निक काय बघा, एकदम सोपी टेक्निक. स्क्वेअर लिहून होतो, स्क्वेअर कंटिन्यूतून मायनस चिन्ह कॉमन काढतो म्हणजे मधले चिन्ह बदलली 3 + x म्हणून जाईल. खूप महत्वाचं आहे, मोस्ट आयएमपी स्टेप. इथून मायनस चिन्ह कॉमन काढलं 3 + x म्हणून जाईल, मधले चिन्ह बदलतात. ब्रॅकेट स्क्वेअर कंटिन्यू. आता तसा x1 -1. आता निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर काही पॉझिटिव्ह आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 3x1 स्क्वेअर. आलं लक्षात काय चेंज झालं का, इथे x1 -1 स्क्वेअर. चला आता याचं एक्सपेरिमेंट a + b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2 × ab a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर x1 स्क्वेअर. इकडे a स्क्वेअर म्हणजे x1 स्क्वेअर -2 ab + b स्क्वेअर. चला थोडा अजून सिम्प्लिफाय करू. 3चा स्क्वेअर 9 बेत्रिक 6 6x1 + x1 स्क्वेअर. इथे x1 स्क्वेअर -2x1 + 1 x1 स्क्वेअर गेट्स कॅन्सल. सो 9 + 6x1 = -2x1 + 2. आता नॉर्मल इक्वेशन, लिनियर इक्वेशन, x एका साईडला घ्यायचं 6x1 मायनसचं काय +2x1. इथे 8 ने 1 सॉरी 1 पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह. ओके बघा आता 6 + 2 8x1 1 - 8 x1 ची व्हॅल्यू आली -1. बस x1 ची किंमत आली. आपल्याला पॉईंट शोधायचं म्हणजे पी पॉईंट काय, पी काय मागला तुम्ही x1 0 म्हणजे -1 0. therefore
P minus 1 0 is equidistant from points A point काय minus 3 4 and B 1 minus 4. ठीक आहे. काय पहिली स्टेप महत्वाची, पॉइंट कन्सिडर करणं महत्वाचं, डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा, सॉल्व करताना या बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. असं कन्सिडर करू नका की तुम्हाला जमतंय, ह्या चुका तुमच्याकडनं होणार आहे म्हणजे होणार आहे 100%. कारण इथे सिम्प्लिफिकेशन करायला बऱ्यापैकी डोकं लावायचं. ही स्टेप खूप महत्वाची. आता आलेलं उत्तर बरोबर आहे का चुकीचं बघा. सपोज मी पॉइंट घेतला P minus 1 0, काढून बघू डिस्टन्स. हे काय मायनस 3 डिस्टन्स फॉर्म्युला तो डिस करायचा अंडर रूट मध्ये. याची डिफरन्स -3 मायनस 1 त्याचा स्क्वेअर प्लस 4 मायनस 0 स्क्वेअर. कितीला प्लस होऊन जाईल, -3 प्लस 1 -2 त्याचा स्क्वेअर 4. 4चा वर्ग 16 अंडर रूट 20. पहिला डिस्टन्स रूट 20 आलाय. दुसरं काढून बघू आता. बी पॉइंट काय 1 मायनस 4 आणि P -1 0. कारण एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन 1 मायनस 1 त्याचा स्क्वेअर -4 मायनस 0 त्याचा स्क्वेअर मायनस प्लस 1 प्लस 1 2 स्क्वेअर 4 -4 चा स्क्वेअर 16 रूट 20. 100% उत्तर बरोबर आहे. कारण का तर आपलं डिस्टन्स सेम येतं, इक्वल डिस्टन्स वर येतो, इक्वी डिस्टंट आहे. याचा अर्थ काय, आपण काढलेलं उत्तर 100% बरोबर. येते लक्षात. हा पॅटर्न व्यवस्थितपणे तुम्हाला समजून घ्यावा लागेल. मी आता एक्झाम्पल एवढा टाइम का लावलाय कारण एक्झाम मध्ये विचारायची शक्यता खूप जास्त असते. 3 मार्कासाठी विचारलं